हे काय आहे आपला अनलाईक फ्रॅक्शन. कोणतं आहे अनलाईक फ्रॅक्शन. लाईक फ्रॅक्शन काय होतं आपलं लाईक फ्रॅक्शन काय आहे जे डिनॉमिनेटर सेम असतात त्याला आपण काय म्हणतो लाईक फ्रॅक्शन. लाईक फ्रॅक्शन म्हणतो. आता इथे आपला डिनॉमिनेटर सेम आहे का नाही मग आपण याला काय म्हणू अनलाईक फ्रॅक्शन. काय म्हणायचं आहे अनलाईक फ्रॅक्शन. आपल्याला लाईक मध्ये काय करावं लागते फक्त याचा आणि याचं हे जे न्यूमरेटर याचा आपल्याला ऍडिशन करावं लागतं है ना. जे न्यूमरेटर म्हणजे वरचा नंबर आहे त्याचा आपल्याला फक्त ऍडिशन करावं लागतं ऍज इट इज दोन्ही. मग हा आपला 2 जसं तसं आपण लिहितो. हे शिकलो ना आपण येतोय तो. हां आता आपल्याला काय करायचं इथे आपल्याला जमत नाही तसं याचं आणि हे आपल्याला ऍडिशन जमणार नाही. आता आपल्याला काय करावं लागेल हे जे आहे 4 आणि 5 याचा डिनॉमिनेटर हा सेम आणावा लागेल. ठीक आहे डिनॉमिनेटर सेम आणावा लागेल. आता आपण काय करायचं 4 आणि 5 मध्ये कॉमन नंबर जो येतो आपण त्या नंबरने आपल्याला गुणावं लागेल. तर आपण 4 आणि 5 चं आपण हे टेबल तयार केला. नेक्स्ट आता काय करायचं आहे आन्सर आपण लिहू 3/4 प्लस 6/5. ठीक आहे आपल्याला काय करायचं आहे फक्त अगोदर जो फर्स्ट आपला नंबर आहे फर्स्ट डिजिट आपण त्यालाच आपल्याला सॉल्व करायचा आहे. देन 3/4. तर आपल्याला कॉमन नंबर आपला कोणता आहे 20. किती नंबर आपल्याला किती नंबर म्हणावं लागेल 1 2 3 4 5. काय करायचं आपल्याला ऍज इट इज 4 × 5. नंतर हे जे आपण 3 आला 3 ला सुद्धा आपल्याला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. नेक्स्ट याचा सॉल्व करा 3 5 15 4 5 20. नेक्स्ट झालं हे. नेक्स्ट 6/5. 5 मध्ये कॉमन नंबर आपला कोणता आहे 20. म्हणजे आता 5 मध्ये नंबर किती नंबर येत आहे 1 2 3 4. म्हणजे आपल्याला आता इथे 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल 4 आणि जे वरचा आहे आपला न्यूमरेटर याला सुद्धा 4 ने मल्टिप्लाय करायचा आहे. ठीक आहे 4 6 चा 24 4 5 चा 20. म्हणजे आपला डिनॉमिनेटर सेम आला आहे. नेक्स्ट आपला हे आता सोडून द्यायचे आणि स्टेप 3 करायचे आहे 15/20 प्लस 24/20. आला आपला डिनॉमिनेटर सेम आला. आता आपल्याला काय करायचे फक्त जे वरचे आहे त्याचे प्लस ऍडिशन करायचे 15 + 4 24 39. 4 + 9 4 + 5 4 + 5 9 2 + 1 3 आणि याची आपल्याला काय लिहायचं आहे 20. म्हणजे